नमस्कार, मी संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर। आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत। गेल्या 12 वर्षात भारताच्या विकास प्रवासात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या। 7 जून 2026 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या कार्यकाळातील 12 वर्षे पूर्ण झाली आहेत। या 12 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना 3 शब्द सातत्याने समोर येतात: विश्वास, विकास आणि जनकल्याण। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या देशभरात विविध जनसंपर्क आणि जनकल्याण उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत। या उपक्रमांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्येही संघटित आणि प्रभावी पद्धतीने कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे। आमचे नेते आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार, आजी माजी संसद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे। या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे आणि समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचा एजेंडा पोहोचवणे हा आहे। मित्रांनो, 2014 मध्ये देशातील जनतेने एका नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। राष्ट्रप्रथम या विचाराने प्रेरित होऊन सुरू झालेला हा प्रवास आज विकसित भारताच्या संकल्पनेकडे वेगाने वाटचाल करत आहे। गरीब आणि वंचितांसाठी कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला। आयुष्यमान भारत योजनेद्वारे लाखो कुटुंबांना आरोग्य सुरक्षा मिळाली। प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले। उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्त स्वयंपाकघर मिळाले। जलजीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा वाढवण्यात आला। खरं तर आत्मनिर्भर भारताची दिशा ठरवणारा हा काळ आहे। कोविडसारख्या जागतिक संकटानंतर भारताने आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला। मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे देशात नव्या संधी निर्माण झाल्या। आज भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करत आहे। युवा उद्योजक, महिला बचत गट, शेतकरी आणि लघु उद्योजक यांना विविध योजनांद्वारे सक्षम करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत। विकसित भारत 2047 संकल्पाची पायाभरणी या काळात झाली। मित्रांनो, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आज देशाने स्वीकारले आहे। हे केवळ सरकारचे ध्येय नाही, तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेली राष्ट्रीय चळवळ आहे। विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, विकसित भारत म्हणजे आधुनिक पायाभूत सुविधा, विकसित भारत म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण, विकसित भारत म्हणजे सक्षम आरोग्य व्यवस्था आणि विकसित भारत म्हणजे रोजगाराच्या संधी आणि सामाजिक न्याय। हा विचार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी सरकारची 12 वर्षे विश्वास, विकास आणि जनकल्याणाचा प्रवास या अभियानांतर्गत तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत। या पर्वामध्ये आमचे संसद सदस्य, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विशेष जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे। या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष जनसंपर्क अभियानाद्वारे मोदी सरकारच्या कामगिरीबाबत चर्चा करणार आहोत। तसेच जनकल्याण शिबिराच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येईल आणि प्रत्यक्ष लाभही देण्यात येणार आहे। यामध्ये आयुष्यमान भारत, PM सूर्यघर, PM स्वनिधी, लखपती दीदी, जीवन विमा यासारख्या योजनांसाठी पात्र नागरिकांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। यामुळे योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान,
विकास कामांचे दौरे, विकसित भारत संकल्प संमेलन अशा उपक्रमांमधून नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्ही 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक झाड आईच्या नावाने हे अभियान राबवले. पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला अधिक बळ देण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व आज संपूर्ण जगाने मान्य केले आहे. विशेष म्हणजे 25 जून हा दिवस देशाच्या लोकशाही इतिहासातील काळा दिवस मानला जातो. या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्याच्या दुःखद आठवणी आपल्या सर्वांच्या मनात आहेतच. लोकशाही मूल्यांचे महत्त्व आणि संविधानिक स्वातंत्र्याची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, 12 वर्षांचा हा प्रवास केवळ सरकारच्या कामगिरीचा आढावा नाही, हा देशाच्या सामूहिक प्रयत्नांचा प्रवास आहे. विश्वासातून विकास घडतो आणि विकासातून जनकल्याण साध्य होते, हा संदेश या अभियानातून दिला जात आहे. आपण सर्वांनी विकसित भारताच्या संकल्पनेत सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्मितीच्या या प्रवासात योगदान द्यावे, असे आवाहन मी या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.